संतांची पुण्यतिथी का करायची? त्यांची पुण्यतिथी नाही केली तर काही अडचण येते का? नाही, काही नाही. त्यांची पुण्यतिथी आपण नाही केली तर त्यांचं काहीच बिघडत नाही. ऐकायला लागलं का? लक्ष देऊन. त्या संतांची पुण्यतिथी जर आपण नाही केली तर त्यांचं काही बिघडत आहे का? त्यांचं काय बिघडत नाही. मग करायची का? आपलं बिघडू नये म्हणून करायची असते. लक्षात आलं का नाही? आपल्यात खालीवरी होऊ नये म्हणून त्यांची पुण्यतिथी. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संतांची सेवा, संतांची पुण्यतिथी. किंवा हरपले आपण पे पावे तैब संत पाहता संताया घेऊसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं पुण्यस्मरण आपल्या भल्यासाठी. म्हणून आपण सर्वजण की श्री संत आईसाहेब मीराबाई यांचा हा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. महंत आईसाहेब आहेतच, राधाताई आणि त्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं त्यांना आहे. म्हणून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझा योग चांगला आहे. आज या ठिकाणी सेवेचा योग आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील असून तुकोबार आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत भेटीनं जीवनातल्या समस्या कशा आपोआप सुटल्या जातात याचं चिंतन करतात. कसं आहे, जगात जेवढं काही अवघड अवघड म्हणून गाजलेलं आहे, हे अवघड आहे, ते अवघड आहे, ते अवघड आहे, हे अवघड अवघड म्हणून जेवढं गाजलेलं नाही साहेब, त्या सगळ्यात अवघड जर काय असेल तर संताची भेट आहे. काय काय बिभीषण बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बाई जग जेठी करुणा केली, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी आणि परी जग जेठी करुणा केली. जगात सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे काय गुरुजी? संतांची भेट. त्याची एवढी अवघड गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. अवघड गोष्ट एका वेळेला अवघड अवघड गोष्टी घडून जात्याल पण संतांची भेट कठीण आहे. नाथ महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेवले, चंद्रामृत सुखे सेवले, असता जाता रवे धरवेल, असता जाता रवी धरवेल, हा हेळा सागर तरवेल, हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. ऐशी कैसी आने भेटती ते साधू, ऐशी कैसी आने भेटती ते साधू. परित्यागाची भेट न होईल. ऐसे कैसी आने भेटती ते साधू, ऐसे कैसी आने भेटती ते साधू. आल्या आल्या कमी लोक होते, आता भरलं की सगळं. बाया तू कुटवर बसल्या का बघा, बघू नका त्याला थोबाट म्हणते. इकडे बघा, मी सांगायला लागलो आहेत बसलेले. विश्वास ठेवा माया, लगेच थोबाट घेऊन बघायला लागला. इकडे बघा की माया जवळजवळ भरलाच की मंडप. आता काय नाथ महाराज म्हणतात, नाही त्या गोष्टी घडतील पण संत भेट होणार नाही. कोणत्या कोणत्या? माझ्या लक्ष द्या. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल. मावळायला जाणारा काय करू? सूर्य सुद्धा धरू, पण शक्य नाही पण धरू. बाह्या हेळा सागर तरवेल, समुद्र तरुण जाणं शक्य नाही पण आम्ही समुद्र तरुण जाऊ. परी त्या साधूची भेटी न होईल गा. प्रश्न विचारलाय नाथ महाराजांनी, आईशी कैसी आने भेटती ते साधू. प्रश्न कोणाचा आहे हा? चांगले महाराज, नाथ महाराजाचा. कोणाचा प्रश्न आहे? तुम्ही बोल जा, गाथा पाठ असले निष्ठे ग बस जाऊ नका, बोल जा गिरी, बोल जाय थोडं अधून मधून बोल जाय. प्रश्न कुणाचा आहे? नाथ महाराजाचा. कुणाचा प्रश्न आहे माऊली? कुणाचा? नाथ महाराजाचा.
प्रश्न नाथ महाराजाचा, उत्तर तुकोबरायचं. कधी कधी प्रश्न तुकोबरायचा, उत्तर नाथ महाराजाचं. ह्या दोघांमध्ये अंतर बघितली तर 350 वर्षाचे. पण वाङ्मय जर वाचलं तर एका जागेवर बसून अभंग लिहिलेत का काय असं वाटतंय बघा. आता हा प्रश्न ते सांगणे महाराज कोणता? आयशी कैशी आने भेटती ते साधू. कुणाचा प्रश्न भीषण बुवा? नाथ महाराज. त्याला उत्तर कुणाचं पाहिजे आता? तुकोबरायचं. अर्थ काम चाड नाही चिता, माना मान मोह माया मिथा, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचितारे. ऐसी ऐसी आने भेटती ते साधू, ऐसी ऐसी आने भेटती ते साधू, साधू भेट देती तया अवचिता. आता प्रश्न कुणाचा होता? प्रश्न कुणाचा होता? नाथ महाराजाचा. उत्तर कोणी दिलं? काय प्रश्न होता? आईशी कैशी आने, त्याला उत्तर दिलं आईशी आईशी आने कैशी आने. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. नाटाचा अभंग आहे. वरते समाधानी जाणूनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता. म्हणजे प्रश्न नाथ महाराजाचा, उत्तर तुकोबरायचं. आता प्रश्न तुकोबरायचा, उत्तर नाथ महाराजाचं. बघा तुम्ही, कधी कधी प्रश्न तुकोबरायचा. कोण पुण्य कोणा गाठी, ऐसियाची भेटी, होय ऐसियाची भेटी, होय ऐसियाची भेटी. पुण्य कोणा गाठी आणि होय ऐसियाची भेटी, जी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. प्रश्न विचारलाय कोण पुण्य कोणा गाठी, बरोबर आहे ना? किंवा कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य याचा होईल सेवक, आपलं कीर्तन म्हणजे पकवाजे गायक पैसे वसूल धंदा सगळा. लक्षात आलं का नाही? कोण पुण्य यांचा होईन सेवक, हा प्रश्न आहे. कुणाचा प्रश्न आहे बाबा? तुकोबरायचा प्रश्न आहे. कोण पुण्य आहे साहेब? त्याला उत्तर नाथ महाराजांनी दिले. पहिला प्रश्न होता नाथ महाराजाचा, आप ऐकलंस का? उत्तर कोणी दिलं? तुकोबरायने. आता प्रश्न कोणाचा आहे? तुकोबरायचा. याला उत्तर नाथ महाराजाचे. बघा, कोण पुण्य तर नाथ महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी. कोण पुण्य? अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे पाठो वाटी,
आणि मग तई होय भेटी हरिप्रियाची. त्याला तुकोबऱ्याने पुष्टी दिली. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे. तरी हे बहुता जन्मा जोडे, तरी तरी बहुता जन्मी जोडे, बहुता जन्मा जोडे, तरी बहुता जन्मा जोडे. नाम तुझे वाचस्या तुडे, नाम तुझे वाचस्या तुडे, नाम तुझे वाचस्या तुडे, नाम तुझे वाचस्या तुडे. समागम घडे संत, समागम घडे संतात, समागम घडे संत, दिले इंद्रिय हातपाय कान, 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 दिले हातपाय कान. महाराज म्हणतात तीळ तीळ पुण्य साचा पडे. थोडं थोडं पुण्य गोळा करावं लागते. तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, मग समागम घडे संताचा. थोडक्यात संताची भेट होती, होत नाही असं नाही. संताची भेट होती. अवघड गोष्ट आहे. कसली गोष्ट आहे ही? अवघड गोष्ट आहे. मग आता अवघड आहे म्हणल्यावर होत नाही का? होती होती होती. एकदा झाल्यावर पुन्हा करायसारखं काही शिल्लक राहत नाही. पुन्हा काहीच राहत नाही. एकदा भेट झाली म्हणून कळालं की पुन्हा करायसारखं काही राहत नाही. तुका म्हणे ज्यांचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराचे तुक तुका म्हणे त्याचे होय संसाराची तुटी. तुका म्हणे भेटे भेटे होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची. तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. बोला ज्यांचे भेटी होय संसाराची तुटी. तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. मी थोडा भजनानंदी माणूस आहे, त्याच्यामुळे भजन मोकळ्या म्हणणं मला नाद आहे. बिंदास्त म्हणा. घरचा कार्यक्रम आहे, एवढं काही नाही असं काही. बरोबर आहे का नाही? त्याला काय एवढं, आपल्या घरातला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं बिंदास्त 10-5 मिनिटं इकडे तिकडं का व्हाय ना. हरी गुरुजी, भजनाला ढिलं पडू नका. काय ऐकायला लागलं? ओ काय ह्यांचं नाव ही? हा, सत्यवान. होय, सत्यवान नाव आहे का? हो, भारी नाव आहे की. शर्टामुळं बिघडी व्हायला लागली, बाकी काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. बरोबर आहे का नाही? सांगा. बिंदास्त म्हणा, मोकळ्या म्हणून, फक्त ढिलं पडू नका. काय? तुका म्हणे ज्यांची भेटी होय संसाराची तुटी. संताची भेट झाली, जीवनात करायसारखं काही राहत नाही. सगळं व्यवस्थित होऊन जाते. फक्त अवघडच आहे काय? भेट होणं. भेट झाली की पुन्हा काही राहत नाही. बघा कसं आहे, बऱ्याचदा देव भेटून बी कामं होत नाही. देव भेटून कामं झाली नाहीत. असे प्रसिद्ध उदाहरण आहे नामदेवरायचं. देव भेटला नव्हता का? भेटला, काम झालं नाही. हे बघा, देव भेटून जर संत भेटले नाही तर काम होत नाही. पण संत जर भेटले तर देव नाही भेटला तरी काम होत. कळायला लागले का? देव भेटलाय पण संत भेटले नाहीत ना, उपयोग नाही जीवनाचा. हा, संत भेटू द्या, मग तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप. सतपाई भावा संतपाई मामा हे विनाश भावे, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव, तेने भेटे देव आपे आप. संतपाई माता हे विनाश भावे, संतपाई माता हे विनाश भावे, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप. वा, संता नामदेवराचा अभंग आहे. संता पायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. माझ्या लक्ष द्या. संत जर भेटले
तर पुन्हा देव आपोआप भेटतो. हरिप्राप्तीशी उपायन धरावे संताचे ते पाय. आपोआप देव भेटतो. पण गोष्ट कोण भेटली पाहिजे? कोण भेटली पाहिजे? हा, संत भेटली पाहिजे. आणि संत भेट कसली या? अवघड आहे. संत भेट कसली? तुकाराम महाराज दुर्लभ आहे, अवघड आहे. हा, भाऊ अवघड होऊन गेलं. तुम्ही यायच्या आधी झालं तीन काय, बरोबर आहे का नाही? अवघड गोष्ट आहे. काय अवघड गोष्ट? उशिरा येणं बी अवघड गोष्टच आहे की. आता काय करावं सांगा. हा, हे घरी आलो ना, हे बी अवघड गोष्टच आहे की. आता बरोबर आहे का नाही सांगा. वा, मुद्दा एवढाच आहे. अवघड गोष्ट आहे. काय? संत भेट. अहो घरी मी आता जाताना येईन, पण संत भेट अवघड आहे की. बरोबर आहे का नाही सांगा. संत भेट ही अवघड गोष्ट आहे. होत नाही का? होती. कधी होती? पुण्याही होती. कशानं होती? पुण्याही होती. आणि पुण्य बी पुन्हा कमी जमत नाही. पुण्य पाहिजे बहुत, जन्मो जन्मांतरीचे संचित. भरपूर पुण्य असेल तरच संताची भेट होती. 2-3 पारायण झाले, मी गेल्या वर्षी माळ घातली, यंदा सप्त्याचं नियोजन मायाच हातात द्या. बापच पेंट आहे का तो एका दिवसात? एका वर्षातच कसं जमत? नाही, माया आता 2 पारायण झाले तर मी गेल्या वर्षीच माळ घातलेली, आता मी तारखा घेणार. तसं जमत नसते. कोणता तमाशा गावात आणायचा भजने विचारले का? नाही. त्याच्यामुळे कोणते महाराज आणायचे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. आमचं आम्ही आणि जाऊ. लक्ष द्या. मुग मध्ये करायचं नाही. कोण्या बाया आणायच्या, कोणच्या आणायच्या बाबा, कुठल्या आणायच्या? काही भजने म्हणले का ही आणा ती आणा? त्याच्यामुळे कोणता महाराज आणायचा ही नाही सांगायचं नाही. आमच्या पाहुण्यात कीर्तन ठेव. तू पाहुणा रविवारी बोलू. इकडे कुठं बोलायला लागला तू हा पाहुणा? हा, मह्या म्हणावं महाराज लावायला कांदे येत होय ती लावायला काही बी आपलं. हुंकड बी तसं काही आमचा पाहुणा चांगला आहे, साडू चांगला गातोय. तू साडू तिकडं घरी गाया लाव, त्याला इकडं कुठं गाया लावा? तो ह्या वाटेवर ठेव म्हणायचं. तो ह्या वाटेवर ठेव म्हणायचं. ह्या वाट्यावर भजन ठेवतो ह्या पोराच्या बारशा निमित्त. आम्हाला काय करायचंय? बरोबर आहे का नाही? मुद्दा एवढाच आहे की पुण्य कमी जमत नाही. पुण्य बी भरपूर लागतंय. भरपूर पुण्य लागतं. 12 वाजूस तर सोडित नाही. आज जी होईन ती होईन. काय त्याला आज? बरोबर आहे का नाही? आज काय द्यायला घ्यायला वाजवा. त्याच्यामुळे जी होईन ती होईन. आता काय अडचण आहे का सर? होय, बरोबर आहे का नाही सांगा. ते काय कधी कधी ही बी सेवा म्हणून बी करावं लागतंय जरा. बरोबर आहे का नाही? आणि अशी संस्थांवरचे कमी पैशातले, बिगर पैशातले कीर्तन जास्त वेळ करत असतोय मी. आपल्या नावानं पडत आहे वरी बिल. विठ्ठल विठ्ठल कमी पुण्याईवर काम होत नाही. पुण्य पाहिजे बहुतन जन्मोजन्मांतरीचे संचित. पुण्याई भरपूर लागते. बिना पुण्याईनं संताची भेट होत नाही. लक्ष द्या. आता कसं आहे हे बघा. पुण्य किती पाहिजे अक्षय महाराज? भरपूर पाहिजे. आता पुण्य बी भरपूर पाहिजे म्हणल्यावर आपल्याला कसं आहे? आता शेतकरी माणसे सरास कसली माणसे तिथं बसले? सगळे कलेक्टरच आहेत का? कसली माणसं आहेत ह्या? कसली माणसं आहेत आपण? शेतकरी. कसली माणसं? शेतकरी. मला सांगा, हा बघा, शेतातून भरपूर उत्पन्न काढायचं म्हणल्यावर त्याच्यात काय करावं लागेल? काय करावं लागेल? शिमगा का शिलांगण काय करावं लागेल? काय हा, मशागत करावं लागेल. काय करावं लागेल? त्याच्यात कष्ट करावं लागेल, मेहनत करावं लागेल. बिना कष्टाचं मिळते का सांगळे महाराज? मिळत नाही. बिना कष्टाचं काहीच भेटत नाही महाराज. चला काय म्हणणं? अहो शेतकरी काय, अहो जमीन कसली बी असू द्या, जमीन कसली बी असू द्या ना, फुकट पीक मिळते का सांगा? कोणी महाराज मिळते का फुकट? फुकट काहीच मिळत नाही जगात. चला काय म्हण? ए काय नाही फुकट काही मिळते का? हा, फुकट तू जरा फुकट काहीच मिळत नाही ना. फुकट काही मिळतंय का? काहीच मिळत नाही महाराज. हे तुम्ही हसणार गेली. मी संघ आणले 500 रुपये रोजानं. लक्षात यायला लागलंय का नाही? संघच असतात आपला. हसत अधून मधून. लक्षात आलंय? तुम्हाला ध्यानात आणून दिले ह्यांना द्यायला, बाकी काही नाही. लक्षात आलंय का नाही? इकडे लक्ष द्या. हे बघा, जमीन कुठली बी असू द्या, फुकट मिळतंय का? जमीन मुनाफ्याची असू द्या, बटईची असू द्या, साठेकता असू द्या, दानपत्र असू द्या, बक्षीसपत्र असू द्या, कुळ लागलेली असू द्या, अजून ठोक्याची असू द्या, बटईची असू द्या, नहीं तो मिराशीची असू द्या. मिराशी का मतलब क्या होता है? जो अपने बाप दादा की स्टेट, जो अपने बाप दादा की प्रॉपर्टी अपने नाम पे चुन दी गई है, जो मेरी राशि, उनका नाम है मिराशी. आपल्या बाप दादाची जी इस्टेट आहे तिला मिरास म्हणतात. मग मिराशीची जरी जमीन असली तरी फुकट मिळतंय का? बोला, मिळतंय का?
मिराशीचे मोहना शेत नाही देत पिक उगे, नाही देत पिक उगे, नाही देत पिक उगे. निराशीच शेत नाही देत पिक उगे, नाही देत पिक उगे, नाही देत पिक उगे. मिराशीचे मोहन शेत नाही देत पिक उगे, फुकट पीक मिळत नाही. अहो शेतकरी जुनी पद्धत कशी होती, हिवाळा संपत आला की जमीन नांगरून टाकायची. काय करायची? जमीन नांगरून टाकायची. चांगली उन्हाळ्यात तापू द्यायची, चांगली ताऊ द्यायची, चांगली सुलाकून निघली अखेरीच्या टायमाला, अक्षय तृतीयाच्या टायमाला त्याला पाळी घालायची. काय करायची? मोगडा पाळी त्याला लेवल करायची. मोगडा पाळी करणं, काशे याचणं, दगड याचणं, बांध करणं, दोऱ्या लावणं, काही जे असेल ते असेल. नांगरणीच्या टायमाला असते ती, बरोबर आहे का नाही? ती सगळं व्यवस्थित जमिनीची लेवल करायची आणि वाट बघत बसायची. कशाची? एक कशाची वाट बघायची? पावसाची म्हण. कशाची वाट बघायची? पावसाची. पाऊस पडन वाट बघायची. बरं, पावसाची बी अशी सिस्टीम आहे, ती काही इथं पडला आणि तिथं ह्याच्यात पडतोय आणि तिथं पडत नाही असं नाही. माळ करायच्याच रानावर पडायला लागलाय आणि बिगर माळ करायच्या पडा नाही असं काही आहे का? त्याचं बोला की आहे का? नाही विचारित मेघ हा गंधारी शेत, मेघ हा गंधारी शेत, मेघ हा गंधारी शेत. नाही विचारित मेघ हा गंधारी शेत, मेघ हा गंधारी शेत, मेघ हा गंधारी शेत. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. मेघ विचारित नाही ही हगंदारी ही शेत हिथं पडू नये असं काय नाही. पडला की पडला. आणि एकदा पाऊस पडला, माझ्या लक्ष द्या इकडं, एकदा पाऊस पडला की मग काय असते? पेरणी. पाऊस पडल्यावर काय? पेरणी. बरं हां, पाऊस पडल्या पेरून जमतंय का? बोला. महाग बघितलेत नाहीत, बोलतलाय बरं आहे की होय. काय पाऊस पडल्या पेरून जमतंय का? काय व्हावं लागतोय? बोला की. वापसा व्हावा लागतो. काय व्हावं लागतोय? वापसा झाल्याशिवाय पेरता येत नाही. आता शेतीत नाही म्हणल्यावर काय, बरोबर आहे का नाही? खरं आहे की तेच. आता काय ज्याच्यातलं कळत नाही त्याच्यात बोलू नाही माणसानं, बरोबर आहे का नाही? शेतीच नाही, खरं उत्तर दिलं. मुद्दा वापसा झाल्याशिवाय पेरता येत बोला नाही. बरं, वापशाला कमी किंमत आहे का? वापशाला बिभीषण भाऊ किती किंमत आहे? वापशाला एवढी किंमत आहे. शहाण्या माणसानं जर वापसा सांभाळला तर संत आणि शास्त्र त्याला बायका लेकरं असून ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देते. पण त्यानं काय सांभाळा पाहिजे? काय सांभाळा पाहिजे? विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विधीने सेवन आणि विषय त्यागाते समान. तुकोबर आहे म्हणतात, वापसा जर सांभाळला तर संत त्याला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देते. पण शहाण्यानं काय सांभाळावं लागतो? वापसा सांभाळावा लागतो. वापसा लक्षात यायला लागले का नाही? काय होतंय, वापसा व्हायच्या आधी जर पेरलं तर चिबडून जाते. ती काय होऊन जाते? चिबडत म्हणतात का इकडे? काय म्हणतात? हा, चिबडून जाते ती. कधी पेरल्यावर? ओ बोला, कधी? बिगर वापसाचं पेरल्यावर काय होऊन जाते? चिबडत आहे. आणि मग ती काय होतंय, वर ऊन पडलं की वरचा पापुडा जमिनीचा कडक होतोय. कसला होतोय? बोला की. कडक होतोय. आता खालच्याची बघतो म्हणजे तुम्ही बोला असं म्हणायचं मला, बाकी काय नाही. चिबडूला किती ऊन पडल्यावरचा पापुडा काय होतो? कडक होतो. मग खालच्या जी नाजूक कोंबाला असं वर यायचं असते, ती वरच्या कडकपणामुळं वर येता येत नाही. मग जिकडं जमिनीला भळ पडलेली,
फकलेली हे भळ पडलं म्हणतात ना त्याला, तिकडं असं जात ते आणि असं वाकडं जन्माला येते. वापसा न सांभाळ्यावर विढल विढल ध्यानात बसलं का नाही बसलं, मग शहाण्यानं काय सांभाळायचं, वापसाच सांभाळायचा. ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो म्हणजे लक्षात येईल, बोगस कसं बोलून जमतंय, बरोबर आहे का नाही. ज्ञानोबरा म्हणतात, विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबुजरी, तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. त्याचं नाव वापसा. वापसा सांभाळायचा. कळायला लागलंय का नाही कळ. पण आता पुढचं ऐका, पुढचं ऐका. तुम्हाला नाही जमीन, पुढचं ऐका. आपा ऐक नाही, पुढचं ऐका ध्यान देऊन. अजून वापसा झाला नाही, वापसा झाला नाही, लय वलय लय वलय, ह्याच्या नावाखाली वल उठून जाऊ नये. कळायला लागलंय का नाही. वापसा व्हायला ह्याच्या नावाखाली काय उठून जाऊ नये, वल उठून जाऊ नये. कारण पेरीत असताना बीजन पेरी खडकी आणि ओल नाही ज्याची बुडकी. ओल नसल्यावर पेरून उपयोग नाही. हा, पेरणी कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे पेरणी. हा ओल पाहिजे, त्याला पेरायला काय पाहिजे, ओल पाहिजे, नाही तर उपयोगाचं आहे का ते. होल ओली पडे ते बीज उत्तम, 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 उथाळाचा श्रम वाया जाय, उथाळाचा श्रम वाया जाय, वाया जाय, उतराचा श्रम वाया जाय. खोल ओली पडे ते बीज उत्तम आणि उथाळाचा श्रम वाया जाय. त्याला ज्ञानोबराची ओवी देतो. खडकी जैशी वर्षले का आगी माझी पेरिले, खडकाव पाऊस पडला. कान काय उपयोगाचं आहे, ती उपयोगाचं आहे का काही, काय उपयोगाचा नाही. वल्ल असल्याशिवाय पेरता येत नाही, ध्यानात ठेवा. बरं, पेरणी झाल्यावर पुढं काय, पेरणी झाल्यावर काय, पेरणी झाल्यावर काय, रासनी. खुरपायला उगवायला खुरपाय ना, आताच कसं खुरपावा. पेरणी झाल्यावर काय, रासनीच म्हणतात का काय इकडे, रासनी काय म्हणतात, रासनी. पेरणी झाली की रासनी करायची, लोड करायचा. का, ते बीज हाकून टाकायचं. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैशी झाकी निपजले दान पुण्य. पेरलं की त्याच्यावर पांघरून टाकायचं, कारण झाकून टाकल्याशिवाय चांगलं वाफत नसते ती. कळायला लागले का. हा, तसं जीवनात केलेलं पुण्य झाकून टाकायचं असतं. ज्ञानोबराचे शब्द आहे, तैशी झाकी निपजले दान पुण्य. म्हणजे पुण्य केलं की झाकून टाकायचं, सांगत हिंडायचं नाही. आपण काशी केली, सांगून काशी करायला लागलास तू, सांगून काशी करायला लागला. कशाला काशी केलीस तर, आपली पंगत नंबर 1 झाली. हा, मग आपल्यासारखी पंगतच कुणाची झाली नाही, उपयोग नाही त्याचा. कुणी म्हणलं तुमची पंगत नाही, बा काय साहेबांनी करून घेतली आपल्याकडून, अशी भाषा पाहिजे त्याची. हा, नाही तर माझ्यासारखे. तुम्हाला सोपं करू का, आईसाहेब पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. तो पण उघडलं औषध राहते, पावर राहत नाही त्याच्यातली. तसं पुण्य सांगत फिरलं, पुण्य राहते त्याच्यात, पावर राहत नाही. त्याच्यामुळं सांगत फिरायचं नाही कोणाला, मी असं केलं, मी तसं केलं, मी असं आहे मी तसं आहे. लक्षात आलं का नाही. आपला मुद्दा पेरणी आणि त्याच्या पाठीमाग मी माझी शपथ खाली येईन बघा. बोल जा मोकळ्या माना, हो बोल जा, माझ्या नादी लागू नका. मी डोंगरातला आहे, मी गार आहे तोवर गार आहे, तुम्हाला सांगायला लागलोय. तुम्ही बघू नका, तुम्ही अंत बघू नका माझा. पेरणी झाल्यावर पुढं काय, राशनी. बोला की राशनी. आता पेरणी बी झाली, राशनी बी झाली. हा, बोला पुढं आता. बघा आता बोला पुढं. खानदानी शेतकऱ्यानं बोलायचं, कुणी बी बोलायचं नाही आता. आता हा, खानदानीनं बोलायचं. आता जी होईन ती होईन. बोला चला आता. हा बोला आता काय आहे ती दांड काय.
नाही काही बी बोलायचं नाही तसलं. हा काहीच नाही तसलं. मीच सांगतो काय होतंय ते. आता बघा नीट ऐका. ताईट बसा, ढिल्या अंगान कळत नाही जरा. बेटे बेटे सावधान. हा आज्ञाधारक आहेत, हाय. हे बघा कसं असतंय, पीर नून राशनी करून गेलं की 2-4 दिवसाला येडा हाणावं लागतोय. कसं काय उगवलं ती बघावं लागतंय. कळायला लागलंय का नाही? ज्ञानोबराची भाषा आहे. माझ्या कशाला ज्ञानोबर आहे म्हणतात. ठकथक. उजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, आणि तो सोनी प्रसाद घेईजे, अतिथीचा विढल विढल. देव पूजून बघायचे आणि शेती काय करून बघायची? पेरून बघायची. बरोबर आहे का नाही? आता नीट ऐका. आता राशनी झाली, आता उगवलंय का बघून यायचं. चारही कोपरे चौकून व्यवस्थित उगवून आले. माणसं म्हणते जमलं आता. आता काय झालं? जमलं आता. पण जमलं म्हणजे जमलं नाही. कारण उगवून आल्यावर नवीन नवीन हायती इतकाली माळ रानाचं बी चमकत आहे. चांगलं मोसम धरतंय ती नवीन नवीन. चांगलं असं मोसम धरतंय. पण ती पोटऱ्यात यावं लागते. कुठे यावं लागते? पोटऱ्यात. बरं पोटऱ्यात येऊन बी मेळ लागत नाही. माळ रानाचं बी पोटऱ्यात येईपर्यंत मस्त दिसतंय उगा असं. बिगर पाण्याचं बी चांगलं दिसतंय. पोटऱ्यात येऊस तर नसते ती. पोटऱ्यात येऊन निसवावं लागते. काय व्हावं लागते? निसवावं लागते. निसवाल्याशिवाय कळत नसते. बरेच बाप आमच्याकडे येतात. कोण बाप? महाराज गावात बी पोर आहेत पण आपलं पोरग वेगळंच आहे. आम्ही समजतो निसवाल्याला दिसत नाही बहुतेक. कारण निसवाल्याशिवाय कळत नसते ते. नीट ऐका. त्याच्यात बी जर निसवायच्या टायमाला मधून काळा कोंब निघाला काय, त्याला फक्त कथा जोडायची. झाली कथाची कहाणी. कळायला लागले का नाही? कहाणी निसवावं लागतं व्यवस्थित. निसवाल्याशिवाय कळत नसते. नुसतं निसवावं लागतंय त्याला. नुसतं निसवाल्यावर बी मेळ लागत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? निसवलं की पुन्हा ती फुलवारा धरावं लागतो त्यानं. काय फुलवारा? आणि फुलवाऱ्याच्या टायमिंगला जर एखादा वारान गारान अवकाळी पावसाचा झपका झाला तर नुसत्या पिश्या काय ज्ञानोबर आहे म्हणतात. कने विन सोपटी कनसे लागली घन दाटी. पुन्हा नुसत्या पिश्या हातात येतात, काही उपयोग नाही. मग चांगलं फुलवाऱ्यात येऊन दाणे धरावं लागते. दाणे धरून भागत नाही, बेड व्हावं लागते. बेड झाल्याच्या नंतर पाखरापासून राखावं लागते. नाही काय लागलं का नाही? पाखरापासून व्यवस्थित राखावं लागते. मग त्याच्यात मध्ये पुन्हा त्याच्यात कष्ट करावं लागते. बरोबर आहे का नाही महाराज? जारवा तोडणं, गवत उपटीनं, खुरपणी, कोळपणी कमी आलं का त्याच्यात? हाय का नाही? बोला की. करावं लागतंय ना हे. आणि जर नाही केलं ना, महाराज म्हणतात निवडावे तन, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडावे तन, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. महाराज म्हणतात निवडावे तन आणि शेती करावी जतन. तण का काढायचं असतंय? तण दहनाला वरी येऊ देत नाही, त्याच्यामुळं तण काढायचं. बांधावर उभं राहून शेती होत नसती, तुम्हाला सांगतो. त्याच्यात काय करावं लागतंय? कष्ट करावं लागतंय, मेहनत करावं लागते ना. उगत मिळते का? मिळते का उगत? सांगा. नाही. आणि जर नाहीच केलं त्याच्यात कष्ट तर नकारी तानी गा नकाडी तातन कैसळते कन हाता येती कैसे निते कण. नकली तारी गा नकली तातोन कैसे नितिकान हाता येते कैसे नितिकान. कैसे निते कन हाता
करिता निगा न काढिता तन. मग कसं मिळतंय? कैसे निते कन हाता येती. फुकट मिळतंय का? फुकट मिळत नाही. त्याच्यातून बी पुन्हा काढणी कुडणीच्या टायमाला, दाणे धरायच्या टायमाला, पुन्हा अवकाळी पावसाचा झपकान गारा जर झाल्या तर पुन्हा हुंड्यात मार खाते. कशात मार खाते? हुंड्यात. म्हणजे काळं पडतंय, ती काळं पडतंय, कलर मार्केट उतरून जाते ती. त्याच्यामुळं त्याच्यातून वाचावं लागते. पुन्हा काढणी खुडणी पुन्हा मळणी. पण आता मळणी यंत्र निघाले, पहिलं अशी मळणी असायची, बरोबर आहे की नाही? मळणी करायची आणि एकदा धान्याची रास पडली रे बाबा, तरी बी जमलं नाही, तरी बी जमलं नाही. ते धान्य जेव्हा कणगीत निहून पडन तेव्हा जमलं म्हणायचं. मग आता मला सांगा, जातानी बी पेरायला घेऊन गेलते, कशात घेऊन गेलते? ओटीतच नेलतं किंवा, बरोबर आहे की नाही? कारण त्याला माहिती आहे का बीजा केला नाशन मग भोगी जे कनिश. जातानी कशात घेऊन गेलते पेरायला? बी कशात नेलतं? बोला की. ओटीत. आणि मग येतानी काय टाकतो? मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहते, मग गाड्यावरी वाहते. बीज पेरी शेती, बीज पेरी शेती, बीज पेरी शेती, बीज पेरी शेती. मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहते, मग गाड्यावरी वाहते. अहो पेरायला वटीत घेऊन गेलते, पण येत असताना परत आणताना बीज पेरी शेती आणि मग गाड्यावरी वाहती. गाड्याच्या गाड्या बी विषण बुवा, एकदा का कणगीत नेहून टाकल्या की मग समजायचं पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. हे भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो गैसा, झालो सन्मुख तो गैसा, झालो सन्मुख तो गैसा, झालो सन्मुख तो गैसा. संत चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे. संत चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे एवढी जेवढी सांगितली तेवढी लंबी प्रोसिजर जर परमार्थात व्यवस्थितरित्या पार पडली मग समजायचं पुण्य फळले बहुता दिवस. दिवस एक दोन नाहीत, दिवस किती? बहुता दिवसा. त्यामुळे म्हणतात पुण्य पोशिली असाधारण, किंवा माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. त्यानुसारचीच भाषा आहे. एक दोन दिवस नाहीत, दिवस किती? हा बहुत दिवसानं
आपली भेट सेवा बी बहुत दिवसात झाली की आता, बरोबर आहे का नाही? बहुत दिवसात चाली ना, म्हणून दिवस एक दोन नाहीत. बाळचंदू 22 जन्मे, बाळचंदू 22 जन्मे, बाळचंदू 22 जन्मे, बाळचंदू 22 जन्मे. तोडिली भवाब्दीची कर्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे. चंद्र अर्क तारांगणे, चंद्र अर्क तारांगणे, चंद्र अर्क तारांगणे, चंद्र अर्क तारांगणे. रश्मी दान घेतला हरी, दान घेतला हरी, रश्मी दान घेतला हरी, दान घेतला हरी. बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू. ऐसे माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावनी बघायलेत, काही नका का कळाना, पण वेगळंच आहे म्हणायला लागलेत. लक्षात यायला लागले का नाही? बाळचंदू नावाचं प्रकरण ज्ञानोबरायचं हे. बाळचंदू म्हणते त्याला, त्याच्यात ज्ञानोबरायचं त्याला चांगल्या दिंडी जावं लागतं, तेव्हा अशी प्रकरण नाही काय भेटते. बाकीचे दिंड्यांनी प्रकरण नाही काय भेटते, त्यामुळे चांगली दिंडी बघून जायचं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता. असू द्या, लक्ष द्या, मुद्दा एवढाच आहे. बाळचंदू 1-2 जन्म नाही. बाळचंदू किती जन्म? 22 जन्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे, चंद्रार्क तारांगणे, रश्मी दान घेतला हरी. बाळचंदू बाबा, बाळचंदू, विढल विढल विठ्ठला, या बापू या. विठ्ठला, 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 विठ्ठला. आता काय, आता पैसे घेणारा ना बापू पुढं काय बोलावं बुवा, बरोबर आहे का नाही सांगा? आता आम्ही काय बोलावं? आयुष्य निस्वार्थी सेवेसाठी ज्यांनी घातलं त्यांच्या पुढे ठरविणारानं काय बोलावं, बरोबर आहे का नाही सांगा? पण आता डिझेल पुरतं का व्हायना बोलावं लागणार आहे, नाही इलाज आहे, बरोबर आहे का नाही सांगा? बापूची तब्येत बरी नाही खरं म्हणजे, पण तरी आज दवाखान्यात होती, पण मला म्हणले नाही मी येऊन जाणार आहे, मला भेट बी द्यायची, तुमचं बी कीर्तन आहे. आमच्यावर पुत्रवत प्रेम, तुकाराम महाराज जसे आहेत, सावता महाराज आहेत, तसं आम्हाला आहेत. बापू आमच्यासाठी वडिलाच्या ठिकाणी आहेत, म्हणून आज आवर्जून उपस्थिती. जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत, टाळी वाजून स्वागत. महाराज लोकांना टाळ्या वाजत जीव येते, असं नसन कमान नाही की असू द्या. म्हणून बापूची आज उपस्थिती, बापूच्या चरणावर मी माझा माथा टेकवतो. आपला मुद्दा, बाळचंदू 22 जन्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे, चंद्र अर्क तारांगणे, रश्मी दान घेतला हरी. बाळचंदू बाबा, बाळचंदू. बाळचंदूतले शब्द आहेत की 1-2 जन्म नाही, पुण्य फळले बहुता दिवसा. दिवस किती? बहुत दिवस आहेत महाराज. पुण्य फळाला आलं हे कशाहून? हे त्याला असं ना किंवा ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं असतंय का नाही? पुण्य फळाला आलं कशाहून? तर त्यासाठी पुढचे शब्द आहेत, भाग्य उदयाचा ठसा. भाग्यानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आता ती तुमच्या कामाची भाषा नाही, ऐकून बी तुमचा त्याचा उपयोग नाही, उग कानावून घ्यावं, लय बी सांगत नाही, पण उग मोजकं. मूळ धातू आहे भग नावाचा, त्या भग नावाच्या धातूपासून भाग्य शब्द तयार होतो. 2 धातू एका सोबतचे, 2 धातू सोबत तयार होतात, भज आणि भग. कळायला लागले का? भज वेगळा आणि भग वेगळा. भज शब्दाचा अर्थ काय? भज शब्दाचा अर्थ होतो अन्वय अर्थ असेल, भज्यते आनेन यत्तत् भजनम. किम नाम भजन? भज शब्दाचा अर्थ आहे हा, भज्यते आनेन यत्तत् भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. म्हणजे भजन शब्द भज नावाच्या धातूपासून शब्द तयार झाला. आणि भग शब्द भगे भव भाग्य, म्हणजे भाग्य म्हणजे भग आणि भग म्हणजे भाग्य. आणि भगवान शब्द जो तयार होतो ना, भगवान, तोही बापू त्याच धातूपासून तयार होतो. भग
भज वेगळा, भग. मग भाग्य भगवान म्हणजे भाग्यानं. मग भाग्याचा धंदा काय? भाग्याचा धंदा एकच, कुणाला बी धरायचं आणि साधूच्या हवाली करायचं. मोक्ष रे के आला भाग्या विनटला, साधूचे अंकिला हरिभक्त. म्हणून तर शब्द आहेत भाग्याचा उदय ते हे जुडे संत पाय, किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहेर गुणंदन. थोडक्यामध्ये भज म्हणजे भगवान, भज म्हणजे काय? भगवान. आणि त्या भाग्यानं आमचं पुण्य फळाला आलंय, त्याच्यावर काय मारलाय? शिक्का मारलाय. आणि शिक्क्याला किंमत आहे ना. 100 बखावर एक लिखवाली बात है. हाँ, 100 बार कहने का मतलब कि एक बार साइन कर लो, बात खत्म. हाँ, अहो देशी चाले शिक्का आणि तेथे कोण मानी रंका असं म्हटले तुकाराम महाराज, असं म्हटले गाथ्या. पाय शिक्क्याला किंमत आहे ना. सहीला शिक्क्याला महाराजांची तारीख घ्या बरं. हो घेतो. नाही नाही लिहून घ्या. लिहून गेला ना किंमत आहे का नाही सांगा. समजा आता हे बघा, आता आपली चोपदार आहे तिथली, बरोबर आहे का नाही? आता हे गावातलेच आहेत का? भगवान गडावरचे, बरोबर आहे. समजा चोपदार गाव कोणतं आहे? हा, खोकर मायाचं चोपदार आहे समजा आमचं हे खोकर मायाचा. आता नाव काय? हा मोठे संतोष, संतोष नाव आहे, बरोबर आहे का? तुमचं नाव करी की चोपदार बी, बरोबर आहे का नाही सांगा. आता ही संतोष आडनाव मिसाळ. आता हे संतोष मिसाळ चोपदार आहे. उठून आपल्या बीड जिल्ह्यात आता बीडला गेले आणि ही चोपदार बीडला गेला आहे साहेब कलेक्टर ऑफिसला. आणि मी संतोष मिसाळ आहे ठोकरमायचा असं सांगून कलेक्टर उठून ह्या संतोष मिसाळला बापू खुर्ची देईल का? देईन का सांगा? ती कोण आहे? कलेक्टर आहे ना, ही चोपदार आहे. ती कोण आहे? कलेक्टर आहे ना. कलेक्टर कुठं खुर्ची देत असतो का? अरे महाराजाला द्याय नाही देत का कलेक्टर? तसं तर नियमात मंत्र्याला बी द्यायची बोली नाही. हा चला काय UPSC MPSC करणारा विद्यार्थ्याला विचारा, त्याच्यात लिहिलेलं त्यांना प्रश्नच येते. त्याच्या त्या ही पोर आहेत ना हे कलेक्टर मंत्री संत्री, त्यांना बी खुर्ची द्यायचा नियम नाही महाराज. त्याची ते अधिकार आहे ना, ती कलेक्टर आहे ना ती. होय बरोबर आहे का नाही? कलेक्टर आहे ना ते, त्याची गादी ना ती. असं कसं तुमची जशी गादी तशी त्याची गादी ना ती. तसं कसं कोणी बी बसून जमतंय का गादीवर सांगा? की तुम्ही याच्या आधी बसले अक्षय उठाय हो आम्हाला इच्छूचा आहोन उघडले. त्यांना गादीची आवड दिसते. गादीची आवड अजून मुंजे आहे ना अजून, त्याच्यामुळं बरोबर आहे का नाही? हा चालतंय. इकडे बघा, इकडे लक्ष द्या. ती कलेक्टर खुर्ची देणार आहे का चोपदा? हे संतोष मिसाळला खुर्ची देईन का चोपदा? कलेक्टर नाही. संतोष मिसाळ म्हणजे खोकरमुळ्याचा माणूस, चॅप्टर माणूस ना, आपल्याला खुर्ची देत नाही का? नाही. उठला ती संतोष मिसाळ कुठं? दिल्लीला. कुठं? दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी और बीड़ के कलेक्टर साहब है ना, उसे मिलने का आपके साइन कर लो. आणि मोदीनं सही केली की जो संतोष मिसाळ आहे तो संतोष मिसाळ काय गाव खोकर मोहा त्याची भेट घ्या म्हणून. कुणी सही केली? मोदीनं. आणि संतोष मिसाळ आला बीडला पत्र घेऊनच आला आणि सांगितलं कलेक्टरला, बोले सिपाही जो आ चुके हैं वो संतोष मिसाळ खोकर मोहकर वो पंतप्रधान भवन से आए हैं. कहाँ से आए हैं? वो सिपाही आ चुके हैं, वो पंतप्रधान भवन से आए हैं. असं ऐकल्याबरोबर तर कलेक्टर उठून उभा राहणार. बडलं आई बैठिए. किस कारण? इसका कारण क्या? पत्र को न मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका. पत्र को न मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका. पत्र कोण मानी, पत्राला काय किंमत आहे? वंदितील शिक्का त्याच्यामुळं गौरव सेवका त्याची. सेवकाचा गौरव सही आणि शिक्क्यामुळं. आमचं कसं झालं? भाग्यानं एकंदर सिक्का पाठविला इहलोका, एकंदर सिक्का पाठविला इहलोका, एकंदर सिक्का पाठविला इहलोका.
एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका. म्हणे तुका मीना मतदार गे, मीना मतदार गे. गरजू हरीचे बोबाडे मिळवू वैष्णव बागडे. गरजू हरीचे बोबाडे मिळवू वैष्णव बागडे. म्हणे तुका मीना गरजू हरीचे बोबाडे मिळवू वैष्णव बागडे. गरजू हरीचे बोबाडे मिळवू वैष्णव बागडे. वा एकंदरीत शिक्का, शिक्क्याला किंमत आहे ना होय. एकंदरीत का मतलब होता है सब मिलके. एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. थोडक्यात भाग्यानं आमचं पुण्य फळाला आलं, याच्यावर काय मारला? शिक्का मारला. म्हणजे पुण्य फळले बहुता दिवसा उदयाचा ठसा. त्याचा परिणाम असा झाला की महाराज म्हणतात झालो सन्मुख तो कैसा आणि संत चरणी पावलो. जरा टाईट बसा, ढिले अंगान कळत नाही आता. जरा नीट बसा, नीट बसा, हो नीट बसा, जरा टाईट बसा. बेटे बेटे सावधान. हां टाईट बसा आता सगळे. हां टाईट बसायचं, टाईट बस रे आता. हां टाईट बसा आता. हां बसा टाईट आता. इकडं बघा कसं असतंय. धूर कळतो तुम्हाला म्हणे महाराज? धूर धूर जरा ठळक दिसा नाही. कसलं दिसायले? धुरकट दिसायला लागले. धुरकट तिकडं जालन्या का त्याला धावळं धावळं दिसायले म्हणते. कसलं दिसायले? धावळं धावळं दिसायला लागले म्हणते. धूर दिसायलाय, धूर स्पष्ट दिसत नाही. त्याचा परिणाम स्पष्ट न दिसणं म्हणजे काय? थोडक्यात भूल पडणे. काय पडणे बापू? भूल पडणं. भुली दोन प्रकारच्या आहेत प्रामुख्यानं. नीट ऐका अक्षय महाराज, ऐकावं नाही महाराज. भुली आप्पासाहेब दोन प्रकारचे आहेत. भूल एक भूल आहे ज्ञानाची आणि दुसरी भूल आहे अज्ञानाची. भुली दोन आहेत. एक ज्ञानाची भूल आहे आणि दुसरी अज्ञानाची भूल आहे. अज्ञानाच्या भुलीचा परिणाम नीट ऐका माझ्याकडे बघा. अज्ञानाच्या भुलीचा परिणाम जे दिसायचं ते दिसत नाही, दुसरं दिसतंय. कशाची भूल? अज्ञानाची भूल. लक्षात यायला लागलं? भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे. भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे. गामा गरज झालं हे आपलं. बरोबर आहे का नाही? कोर वाजवा हिरो सारखंच म्हणतोय म्हणतोय. बरोबर आहे का नाही? दुसरे महाराज निवांत बसू देते, ही मोबाईल बी बघू द्या ना, काहीच व्हायना. गप्पुनी मध्येच म्हणायला लागले. बरोबर आहे का नाही? इकडं बघा. भूल ही अज्ञानाची. भुलविले संसारे तुकोबराचे शब्द आहेत. आले डोळ्याशी माझी रे, म्हणजे धूर आलेला डोळ्यावर. धूर तुका म्हणी ह लोकीचा व्यवहार आहे. नका डोळे धुरे भरून, धूर आलेला डोळ्यावर. त्याच्यामुळं मूळ दिसायला पाहिजे देव. आपल्याला दिसायला काय पाहिजे? देव. आपल्याला दिसायला संसार. काय दिसायला आपल्याला? संसार. देव दिसनाच गेला. आणि ह्याची खोड बेकार आहे. संसाराची लय आहे साहेब खोड बेकार. तुम्हाला सांगून उपयोग नाही त्याचं. लय बेकार खोडीचं आहे. आता मला एक बायको म्हणून माहिती, एकच आहे मला म्हणून माहिती. लय बेजारी नाही ह्याच्यात. काय साधी बेजारी बापू का काय सांगा. तुमचा काळ गेला तर आमचा काळ बिचित्र आला. लय बेजारी नाही ह्याच्यात. काय कमी बेजारी काय? पण ह्याची खोड आहे. कळतही पण वळत नाही. काय होते? कळतही पण. आता मी लग्नाच्या आधीपासून कीर्तन करतोय. वनवे महाराज लग्नाच्या आधीपासून कीर्तन करतात. ह्या आप्पासाहेब महाराज लग्नाच्या आधी पकवाज वाजविते. आता बिभीषण भाऊ लग्नाच्या आधीपासूनच देवदेव करतात की. होय बरोबर आहे का नाही? पाचवीपासून. त्या बागा आहे का घ्या आता उगं लहानपणापासून. मग आता मला सांगा, आपल्याला माहित नव्हतं का संसार बेकार आहे म्हणून? तेव्हा काही प्रमाण वेगळे होते का? इटच्या गादीवर बसला होता तेव्हा काही वेगळे प्रमाण होते का? काय काय वेगळं होतं का? काही सांगा. मला पहिल्यापासूनच माहिती आहे. मी आता लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी मी कीर्तनला गेलतो.
2 दिवसाची हळद आलती माझी मध्ये शनिवार का काय आलता ती म्हणलं एक झपका हाणून यावं मेकअपचे निघते म्हणून गेलतो राहिरी बाणेगावला मला आठवतंय ते सुकतच्या गावाला राहिरी बाणेगावला मग भांडणं झालती तिथं मला माहिती चांगलं हेच सांगितलं होतं ना मी ओरडू संसार लय बेकार आहे ह्याच एवढं वाईट काहीच नाही आणि जे विठ्ठल होणं तीच भजनेली पत्रिका देणं उद्या म्हणजे ह्याची खोड कळाली का बिभीषण बुवा कळत आहे हो वाईट आहे म्हणून पण वळतच नाही संसार नगरी बाजार भरला भाई 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 काम क्रोध लोभयाचे गिराईक पाही 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 संसार नगरी बाजार भरला भाई संसार नगरी बाजार भरला भाई संसार नगरी बाजार भरला भाई संसार नगरी बाजार भरला ग बाई लक्षात आलं का नाही थोडक्यात बाजार आहे ती सगळा लय अवघड आहे ना महाराज सोपं आहे का अहो मी कदरून सासऱ्याला फोन लावला होता आमच्या कंटाळून म्हणलं हिला घेऊन जा एवढं कुठं आंबट करीत असतात का म्हणलं तुमचीच आहे शानपाचीच खडकवाडीची हो ना इथली खडकवाडीची शानपाचीच आहे फोन लावला सासऱ्याला म्हणलं हे घेऊन जा काय काय सांभाळून शानपाची म्हणलं हिथंच आणून घाला काही तर संस्था आहे की काय एवढं लगे काय काय सांभाळून म्हणलं हिला घेऊन जा म्हणलं पहिलं असलं कुठं असतं का बियाजार म्हणलं कीर्तन करावं का भागवत करावं का हिचं बघावं काय काय करावं म्हणलं तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं सासरा म्हणला लई गरम होऊ नका एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळालोय माझा विचार करा काहीतरी थोडाफार लक्षात आलं का लय आंबट कारखाना ना महाराज चांगली लांबक्या मिशावाले माणसं बायांनी गार करून टाकलीत महाराज काय म्हणणं सांगा त्यांना कसला बी जोक सांगा असे बघत आणि त्याला डावचायचं हे हा काय झालं काय नाही रे पप्याच्या मायचं ध्यान झालं त्याच्यामुळं ते ह्याच्यातच गेले येडे काय नाही महाराज हे कळाना वळाना काही व्हायना काय करावं आंबट खट करून टाकलेत माणसं मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे ज्ञानाची भूल अज्ञानाची भूल ताईट बसा हे ही तर भूल आहे खरी इकडे बघा लक्ष द्या कशाची भूल अज्ञानाच्या भूलीचा प्रश्न ऐकता त्यांत ऐका म्हणून महाराज अज्ञानाच्या भूलीचं कसं आहे अज्ञानाच्या भूलीनं देव दिसायला पाहिजे ते दिसत नाही भलतच दिसतंय भुलविले संसारेन आले डोळ्याशी माझी रे असं म्हटलंय बरोबर आहे पण ज्ञानाची भूल अशी बघ त्यानं जे दिसायचं तेच दिसतंय दुसरं दिसत नाही ज्ञानाची भूल कशी सहज मी आंधळा गा निज निराकार पंते सहज मी आंधळा गा निज निराकार पंते हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे जनते निवृत्ती झाले जनन दिसे तेथे माझे हरपले ठाई देतीच्या तेथे माझे हरपले ठाई देतीच्या दृश्य तेथे झाले काही दृश्य जे होते दृश्य झाले काही दृश्य जे दृश्य तेथे झाले काही दृश्य जे होते झाले म्हणा म्हणा सुखे मी निजला शून्य सारोनी देते त्रिकुट शिखरे गा दंड मिळते सुखे मी निजला दंड सारोनी देते त्रिकुट शिखरे गा दंड मिळते लक्षात आलं आंधळ्यातली भाषा आहे काय
महाराज म्हणतात ज्ञानाची भूल असली कसली. आता बघा लक्ष द्या. सहज मी आंधळा गा, शब्दाकडे लक्ष द्या. सहज आंधळा आहे मी, निज निराकार पंथे. पण आंधळ्याची भाषा कसली बघा. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे. तिथं जन दिसत नाही, कारण मी माझी हरपलो ठाई जे तिच्या तेथे. आणि जी धूर आला होता डोळ्यावर ते अदृश्य झाला. अदृश्य तेची झाले, काही दृश्य जे होते, काही काही होतं नाही 16 संसाराचा पटल, ते अदृश्य तेची झाले, काही दृश्य जे होते त्याचा परिणाम असा झाला, सुखे मी निजलोगा शून्य सारून ते. मी निवांत झालो. म्हणजे ही भूल आहे ज्ञानाची. ही भूल कशाची? ज्ञानाची. कशाची भूल ही? ज्ञानाची. आमचं पुण्य फळाला येत नव्हतं तवर आम्ही अज्ञानाच्या भुलीत होतो. कसल्या भुलीत होतो? अज्ञानाची भूल पडली होती. भलतंच काहीतरी दिसायला लागलं होतं, तिसरं दिसायला लागलं. जे दिसायचं ती मुख्य गावा दिसायला गेलाय. हां अरे हां असं मग अधूनमधून थाप देत असं म्हणणं आहे त्यांचं. इकडे लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे. काय गेलं माझ्या ध्यानातून मी गेलं नादावाद गेलं द्या माझे पण ध्यानातून आमचा गोळ व्हायला लागला. तुमचा गोळ आता मोहा घाला आणि त्याचं काय करायचं आता. बरोबर आहे का नाही सांगा. आता बघा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा आहे. धूर डोळ्याखालचा निघाला आणि जे दिसायचं ते स्पष्ट दिसायला लागलं. पुण्य जोपर्यंत फळाला येत नव्हतं तोपर्यंत संताची भेट होत नव्हती. संताची भेट झाली, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो. आणि संत चरणी पावल्यामुळे डोळ्यावरची झापड निघून गेली. झापडच निघली. आणि झापड निघल्यावर ठळक दिसलं की कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पुढे परब्रह्म सावळे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, जन्माचे साखर, जन्माचे साखर. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. विठोबार खुमाई, खाली वाजवा. हा हा विठोबार खुमाई. हरी हरी ठोबार. हा हा ठोबार खुमाई. बघता बघता नादवादात झाले 2 तास झाले की जवळजवळ 10:30 घड्याळ गेलंच की. 10:30 वाजल्यावर वाटायला लागले का सांगा बरं. हां तुम्ही सांगा बरं आता खरं. हां तुम्ही खरं बोलता आता तुम्हाला कळालंय त्याच्यामुळे खरं सांगा. 2 तास झाले वाटायला लागले का? नाही ना. मला वाटायला अर्धा तासच झालं काय की. आता 2 तास राहिलेत. म्हणजे 2 तास नाही 2 तास 2 चरण राहिले. बघा इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात संताची भेट झाली. काय झालं? आता पांग फिटला की. आता काय फिटला? पांग फिटला. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. आज उग कोड सुटलं. कोड कळतं का तुम्हाला? कोड होय खाली बसलेले कोड. कोड एक जणानं कोड घालायचं आणि दुसऱ्यानं कोड सोडवायचं. बरोबर आहे. कोरड्या हिरीत चोर बमला तो घंटी का पोका पुरी बारक्या तेव्हा का. बरोबर आहे का नाही? चांगले कोडे सोडायला लागलेत की. बरोबर आहे का नाही? घंटी. अजून एक पुरी, अजून एक. गावभर फिरती पण मंदिराच्या घाबरती चप्पल. तेव्हा का खालून मोसमदारला म्हाताऱ्याने आता लक्ष द्यायला लागले का नाही? ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? ह्याला कोड म्हणायचं. कोड काय म्हणायचं ह्याला? नंदिनी काय म्हणायचं ह्याला? कोड म्हणायचं. कोड. आजी फिटले माझे कोडे, 1-2 जन्माचे नाही, बहुत जन्माचे साकडे. संताची भेट व्हावी ही लय दिवसापासून चाललं होतं आमचं, पण भेटच होत नव्हती. योगायोगाने भेट झाली. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. म्हणजे भेटीचा परिणाम असा झालाय साहेब की धूर धुतण डोळ्यापुढं. धूर अज्ञानाची भूल होती ना बापू. ती पडदा निघून गेला. आणि पडदा निघून गेला ती कोंदाटलं होतं ना.
धुरकट दिसत होतं, ती कोंदाटलेलं स्पष्ट झालं. कोंदाटले पुढे आता दिसलं बघा, परब्रह्म सावळे. लेवुनी अंजन दाविले निधान, लेवुनी अंजन दाविले निधान, देखताची मन मावळले, देखताची मन मावळले. लेवुनी अंजन दाविले निधान, लेवुनी अंजन दाविले निधान, देखताची मन मावळले, देखताची मन त्याला म्हणायचं ज्ञानाची भूल. कशाची भूल? लेवोनी अंजन दाविले निधान, दाविले निधान, म्हणजे जे दिसायचं ते निधान दिसलं, आणि देखताची मन मावळले. अलग लक्षात. म्हणजे कोंदाटलं होतं ती स्पष्ट दिसलं. कोंदाटलं होतं ती कसं दिसलं विभीषण महाराज? स्पष्ट दिसलं. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. बरं, हां, आता ज्याची भेट व्हायची होती त्याची भेट तर झाली, बरोबर आहे. जी भेटाय पाहिजे होतं ती भेटलं. मग आता हे कुणामुळं घडलंय सगळं? हा, कुणामुळं घडलंय? बोला, कुणामुळं? संतामुळं घडलंय. की एवढं बी दिसायला लागलंय, ह्या संतामुळं दिसायला लागलंय की हे सगळं वैभव दिसायलंय का नाही? संतामुळं घडलं. मग व्यवहार असतो कुठल्या बी गोष्टीचा. काय असतो? व्यवहार असतो. व्यवहार सांभाळावाच लागतो. कसं असतो बघा व्यवहार. बघा, एखाद्यानं आपल्या पोरीच्या लग्नाला 10-5 रुपये मदत केलेली, ती माणूस पाठवत्यात दिसला तर माणसाला त्याला टाळता येते का? बोला की हो, टाळता येते का त्याला? भाऊ, टाळता येते का त्याला? नाही. हो, या, राम 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 राम, या 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 या, चहा घेऊ या. चहा नाही नाही नाही, नगर चहा नगर, तसं नसतंय, चहा घेऊ या बाबा. आणि मग शेजारच्याला सांगायचं, रामा लय उपकार ह्यांची, पोरीच्या टायमाला लय मदत केलेली. अशी पद्धतच असते ती, व्यवहारच असतोय ती. शेजारच्याला सांगायचं म्हणजे ती पुढच्याला कळावं की बाबा आपल्याबद्दल लय असताय, असं ती दाखवावं लागतंय तेवढं. बरोबर आहे का नाही? रामभाऊ लय मदत नाही ह्यांची, परिचय आहे का नाही ह्यांचा? आपल्या पुरीच्या लग्नाला भांड्याला पैसे ह्याने दिले तेव्हा लग्न झालं. हा, या चहा घेऊ. थोडे उपकार आहेत. 10-5 रुपये मदत केली पुरीच्या लग्नाला, उपकार आहेत. बरोबर. घडू नाही घडला, कुटाणा असला घडला की जेलमध्ये जायची पाळी येत होती आपल्या. कुटाणा तसला घडला, जेलमध्ये जावं लागत होतं. आणि तसल्या कुटाण्यातून एखाद्यानं आपल्याला वाचविलं आणि ती तुम्हाला पाठवत द्या दिसला, माणसं म्हणते आता चेहावर भागतच नाही, आता जीव घालावं लागतो. ह्यांच्या डोक्यात तिसरंच आलं बघा. बरोबर आहे का नाही? सांगा. आता जीव घालावं लागतंय. आता हो, जीवन घ्या. नाही 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 ना, तसं नसतंय. आता चला बाबा, तुमच्यामुळं झालंय हे सगळं. कळायला लागलं का नाही? हा, या 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 या, वा, आपल्यामुळं. पहिल्यांदा राम राम घातला होता. काय घातला होता? राम राम. आता राम राम भागत नाही. बाबा 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 बा हो, बाबा बाबा या 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 या. काय करायची? काय करावं लागते? डायरेक्ट मिठी मारावं लागते. या, तुमचे लय उपकार आहेत. संत मायबापामुळे एवढं झालं ना, लय उपकार आहेत म्हणून डायरेक्ट व्यवहार कसला वापरला? आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. मस्त
जागडे आधी विठले माझे गोडे बहुधा जन्माचे जागर बहुधा जन्माचे जागडे बहुधा जन्माचे ज्ञानेश्वर जागर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा, हा, हा. व्यवहार वापरला सरळ सरळ. काय व्यवहार आहे आता बघा. त्याच्या आपल्यावर जास्त उपकार असल्यामुळे की डायरेक्ट त्यांना काय घात केला आम्ही. व्यवहार वापरला आलिंगने संताची. त्यांना काय दिलं? आलिंगन दिलं. इकडे बघा, आलिंगने संताची या. किंवा दुसरं सांगतो तुम्हाला, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे आयसा संताचा महिमा आणि झाली बोलायाची सीमा. आता बोलू नका, नाही जमणार नाही. ते चौकाट आहे ते पुरी जमते का चौकाट म्हणायला? हां, मला फक्त इचकू देऊ नका, बाकी काय नाही. हां, बघा इकडे लक्ष द्या आता. बरं कव्हा येणार आहे हे बी माहीत पडलं पाहिजे त्यांना. आता हे बी महत्वाचं आहे ना, बरोबर आहे का नाही? बघा इकडे लक्ष द्या. आलिंगने संताची या. माझ्याकडे लक्ष द्या. तेवढ्या थोड्या गोष्टींना विक्षेप होऊन जातो सगळा. आलिंगन दिलं आणि त्यांना आलिंगन दिल्याबरोबर परिणाम असं झाला. इकडं काय लिहिलंय बापू? मोक्ष सायुज्यता जोडे. आणि इथं साहेब ही लिहिलंय आलिंगने संताची या परिणाम दिव्य झाली माझी काया. त्यांना आलिंगन दिल्याचा परिणाम माझी काया दिव्य झाली. बाबा कसली झाली? दिव्य झाली. आणि मग आता हे बघा, पहिला होता राम राम. पहिला काय होता? राम राम. त्याच्यापेक्षा जास्त बोलू नका बस काय नाही माऊली, बोलू नको. पहिला काय होता? राम राम. पुन्हा काय झालं? आलिंगन. आता बरं आलिंगन दिल्यावर बी पुढचा फायदा व्हायला लागलाय. पुढचा फायदा असा झाला. कसा झाला? दिव्य झाली माझी काय. आता तर हदच संपली ना महाराज. मग आता काय केलं? आता आलिंगन भागाना आता मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. तिसरी प्रोसिजर आहे. पहिली राम रामची, थोडे उपकार असले तर राम राम, तर अजून थोडे उपकार असले तर आलिंगन, आणि त्याच्यापेक्षा जास्त उपकार असले तर माणसं पाया पडते. बाबा नाही बाबा, आता मी बापूच्या पाया पडलो आल्या. अहो संप्रदाय उपकार आहेत ना त्यांचे आपल्या. आई साहेब नाहीत का सांगा बरं? संप्रदायावर उपकार आहेत ना. एवढं ही सगळं संसाराची राख रांगोळी करून फिरणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? सांगा ना. हा, जमायला लागलंय का आपल्याला? हो, जमायला लागलंय का? काय जमत आहे? काय नाही काय जमत आहे का? सांगा. नाही जमत. सोपं नाही ना महाराज, फिरणं सोपं नाही. खरं सांगतोय मी, खरं सोपं नाही ह्या गोष्टी. मस्तक ठेवावं लागतं. त्याच्यापेक्षा जास्त उपकार असले काय? मस्तक हे पाया आणि वरी त्यांच्या ठेविता. डायरेक्ट मस्तक ठेवलं. आता नीट ऐका माझ्याकडं, इकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. डायरेक्ट मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्याबरोबर वेगळीच काही अनुभूती निर्माण झाली. बरोबर आहे म्हणले. आता पुण्य फळाला आलं. कशाहून? भाग्यानं काय केला? शिक्का केला. भाग्य उदयाचा ठसा. त्याच्यामुळं संत चरणी पावलो. परिणाम आजी फिटले माझे कोडे. किती दिवसाचं? बहुत जन्माचे साकडे. आंधक दिसत होते, स्पष्ट दिसलं. कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना काय केलं? आलिंगने संताची. त्याचा परिणाम दिव्य झाली माझी काया. त्याच्यामुळं आम्ही काय केलं? मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आणि दर्शन घेतल्यावर तुकोबारायला जी वाटलं ती शेवट आहे. तुका मने धन्य झालं, तुका मने धन्य झालो, सुखे संताची झालो. तुका मने धन्य झालो, मने धन्य झालो, तुका मने धन्य झालो, सुखे संताची झालो. तुका मने धन्य झालो, तुका मने धन्य झालो, तुका मने धन्य झालो, सुखे संताची झालो. तुका मने धन्य
झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुगे संतातिया झालो तुका म्हणे धन्य झालो लोटांगणे आलो वैष्णव भारत कोणी पक्वाजवळ माझा सूर आहे पलीकडच्या लोटांगणे आलो वैष्णव भारत देखोनी आधी फिटले माझे गोडे आधी फिटले माझे गोडे बहुधा जन्माचे साकडे आधी फिटले माझे गोडे लोटांगणी आलो वैष्णव भारते घोनी लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी आधी फिटले आधी फिटले माझे घोडे बहुता जन्माचे साकडे आधी फिटले माझे घोडे माझे घोडे माझे घोडे तुकोबारायला जी अनुभूती आली ना ती अनुभूती शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात तुका म्हणे धन्य झालो कसे झालो आम्ही धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची धालो आता बघा आता तर धन्यताच प्राप्त झाली पहिला काय होता राम राम पहिला काय होता गिरी राम राम रामरावाच्या नंतर पुन्हा काय आलिंगन आलिंगनाच्या पुढं पायावर मस्तक ठेवलं आता एवढे उपकार झाले ह्यांचे आता पायावर मस्तक ठेवून बी बागाना डायरेक्ट आता लोटांगणी आलो आणि वैष्णव भार देखोनी आजी फिटले माझे कुडे बहुता जन्माचे साकडे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबरायांचा गुरुजींचा कृपा प्रसाद चूक माझ्या वाणीचा दोष आपल्या या महंत आईसाहेब मीराबाई संस्थान आणि या संस्थानचा हा आपला फार मोठा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये महंत आईसाहेब आईसाहेबांच्या राधाताई महाराजांच्या या पवित्र मार्गदर्शनाखाली आणि या भव्य संस्थांवर खऱ्या अर्थानं हा एवढा मोठा उत्सव संपन्न होतोय आणि आपल्या गावाचं महासांगवी ग्रामस्थांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे की आपलं सगळ्यांचं आईसाहेबाला सहकार्य म्हणून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आमचे बिभीषण महाराज कोकाटे म्हणजे संस्थेचे विद्यार्थी महाराज पुन्हा आमचे सांगळे महाराज आईसाहेबासोबत नेहमी सहकार्यात असणारे हे बिनवडे म्हणले का बिनवडे महाराज हरिभाऊ महाराज काळे आमचे जुने मित्र आहेत ते त्यांना धन्यवाद इकडून आमचा माऊली परळीहून आलेला पण आमच्या बापूचे चिरंजीव आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज रणदिवे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्यानंतर अंकुश महाराज दराडे तेही आहेत स्वतः बापू या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज रणदिवे बापू यांनी आयुष्यभर निस्वार्थी भावनेनं सेवा केली आणि सेवा करत आहेत तब्येत त्यांची सध्या बरी नाही तरीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत पुन्हा तुकाराम महाराज तर सहपरिवार आहेत त्यांना धन्यवाद पुन्हा आमचे पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य आणि त्यांचे चिरंजीव दिग्विजय महाराज जगदाळे तेही उपस्थित आहेत केदारेश्वर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत तुझं याचं काय नाव प्रवीण महाराज तेही उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद गिरी महाराज आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संतोष महाराज वनवे त्याचप्रमाणे नामवंत कीर्तनकार उमलत्या फळीमध्ये आता ज्यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं म्हणजे अक्षय महाराज त्या ठिकाणी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद रामेश्वर महाराज थोटे आप्पासाहेब महाराज कोठोळे ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांना धन्यवाद देतो आता सगळ्याचा काही नाम उल्लेख नाही सर आहेतच सरांना धन्यवाद देतो तुम्हा सगळ्याला मनापासून धन्यवाद दीपक भाऊची माईक सिस्टीम आहे त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्याच्या विनम्र भावाने अभिवादन करतो बोलण्याच्या वागात काही चुकलं असलं
तेव्हा का माया वटीत टाका, मी असा गुंडाळून नेतो, पाटोद्याच्या पुढं झटकितो, बापूच्या दुकानापुढं झटकितो, मला काय करायचं? तिथं लय माणसं येतात, म्हणजे आपलं कुणासंग मी माघारी येईन, बरोबर आहे का नाही सांगा? बरोबर तेवढं शांतीप्रभू पांडुरंग महाराज मुंडे, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपा प्रसाद सुख माझ्या वाणीचा दोष आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. शेवीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोले करुणी वागोडे अपराध महाराज तुम्ही चिन्ही नाही विचारिला धिकारण. पराशमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर काका पाया पराशमा अपराध देव तुकाराम तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तो श्री संत मीराबाई आई साहेब की जय. श्री संत मीराबाई आई साहेब यांचा चालत असलेला भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27वे. संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज गुरुवर्य भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महिला मंडळ खाली बसा, बसा थोडा वेळ बसा. आज या 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे ते आमचे बंधू श्री हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी फार सुंदर असं कीर्तन केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. भागवताचार्य, रामायणाचार्य, शिवमहापुराण, जी टॉकीज असेल फेमस आहेत महाराज. आणि साठे महाराज आज तुमच्यामुळं आपल्या गावातले सुद्धा सर्व तरुण मंडळ आलेलं इथं कीर्तनाला. तसं तर रोजच येतात, पण आज आणखी दाद दिली आणि तुम्ही खळखळून सर्वांना हसवलं. कारण हसण्यामुळं सुद्धा अटॅक यायचं प्रमाण कमी होतं, म्हणून इतकं तुम्ही हसवलं, ज्ञान बी सांगितलं. फार छान साठे महाराजांनी कीर्तन केलं. त्यांच्या महाराष्ट्रभर तारखाही भेटत नाहीत लवकर, पण आम्ही फोन केला, म्हटलं या महाराज, बऱ्याच दिवसाचं त्यांनाही बोलवायचं होतं, तेव्हा ते आले. त्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, आपल्या पाटोद्या तालुक्याचे भूषण आदरणीय श्री हरिभक्त परायण आपले रंधवे बापू, कायम श्री संत मीराबाई आई साहेब, ते पहिल्यापासून ते आजपर्यंत कायम प्रेम श्रद्धा टिकून ठेवली असे आमचे रंधवे बापू यांची सुद्धा आज उपस्थिती लाभली. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवा. तसेच महाराष्ट्रात नाव आहे आमचे बंधू श्री हरिभक्त परायण संतोष महाराज वनवे, हे सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. आज त्यांनी सुद्धा संस्थानाला उपस्थिती दिलेली आहे. एरवी दुसरीकडे पाहायला गेलं तर कीर्तनाशिवाय महाराज लोक जात नाहीत, पण तेही कीर्तनकार आहेत. पण म्हणले आईसाहेब एक दिवस संस्थानला माझी हाजरी असणारच आहे, तेव्हा वनवे महाराज आलेत. तसेच हरिभक्त परायण अक्षय महाराज, त्यात सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, नवीन पिढीमधले तरुण तडफदार, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. तसेच श्री हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज कोठुळे, ज्यांची जवळाल्याला गुरुवर्य भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांच्या संस्थेमध्ये सुद्धा जवळपास 100 विद्यार्थी शिकत आहेत. कोठुळे महाराजाचं सुद्धा काम चांगलं आहे, त्यांची उपस्थिती लाभली. दिग्विजय महाराज आहेत, रोज प्रवीण महाराज, सर्व महाराज मंडळी, विनोडे सर, परिसरातून आलेली सर्व गायक वादक महाराज मंडळी, सर्वांची नावं रोज घेऊन आता वेळ घेत नाही, सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आपण बापूचा सत्कार करू. आणि बापू पाठीमागं बापूचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते काय जास्त आता फिरणं कमी केलं आहे. त्यांना म्हटलं बापू परत येता का, म्हणले बघतो, पण ते सुद्धा आपल्याला एक 5-10 मिनिट बोलतील आणि त्यांचा आपण सन्मान करू. तोपर्यंत कुणी जागा सोडू नका. आपण वेळेच्या 8:30 ते 10:30 उलट लवकर कीर्तन घेतलं यावर्षी. आजचं आमचे सकाळचे महाराजांचे यजमान श्री बबन केरबा जायभाई आरोग्यसेवक व श्री रावसाहेब अर्जुन गर्जे हे होते. सकाळचा नाश्ता लक्ष्मण ज्ञानोबा गर्जे, अंकुश किसन गर्जे, पोपट रंगनाथ गर्जे फौजी,
प्रवीण नवनाथ काळुशे शिक्षक, हनुमान सानप ग्रामपंचायत सदस्य, तसेच अर्जुन आसरुबा गर्जे यांची दुपारची छान पुरी भाजीची पंगत झाली. आजही चंद्रकांत भगवान काळुशे, मुक्ताजी तात्याबा गर्जे, विकास बाबासाहेब थोरवे, रघुनाथ साहेबराव गर्जे, विठ्ठल ज्ञानाराव काळुशे डॅडी, सुशेन सोपानराग, गणिनाथ गणपती गर्जे यांची सुद्धा संध्याकाळची बेसन भाकरी, चपाती, पोळी, गुळणी सर्वच आता रोज असं झालं की एका चढेक पंक्ती वाढलेल्या आहेत. आमच्या टाळकऱ्याला वारकऱ्याला पोहे खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होती. मी म्हटलं नाश्ताच बदला. उपीट म्हणजे रोज आपण उपमा करतोय, सकाळी तर चांगली खिचडी बनवली होती, वेगळं वेगळं. आणि तसं काही नाही, कुणाची इच्छा असेल ना वडापाव, इडली सांबर तरी वारकऱ्याला चालतंय, असं काही नाही. हे वारकरी मला हे तांबडे महाराज म्हणले आई साहेब दुसरीकडे गेलं म्हणजे लपून लपून बॉक्स असायचे, फक्त महाराज लोकालाच बिस्लरी, पण इथं चोपदार असायत बिस्लरीत. म्हणलं काळजीच करू नका, किती पाणी प्या, टेम्पो भरून बिस्लरी आणलेले. आता सगळे बॉक्सच आहेत सगळ्या वाळकऱ्याला, आख्या म्हाताऱ्या सुद्धा बिस्लरी घेऊन जातात म्हणजे कुठेही पाण्याला. वनवे महाराज म्हणले जास्त असले तर आम्हालाही काही बॉक्स द्या. असो म्हणजे इथं काही या महासांगवीमध्ये बरं का प्रकाश महाराज, हे आमचं काही श्रेय नाही, समस्त ग्रामस्थ महासांगवी गावाचं आणि कवडवाडीचं हे योगदान आहे, म्हणून एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आपले माईक सिस्टीमवाले इकडे तर हे मंडप प्रादेश आमचा, पण सिस्टीमवाले आपण कोपरगावचे बोलवलेले आहेत बरं का, दीपक भाऊ. या सिस्टीममधली PhD झालेलं व्यक्तिमत्व आहे, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण आपल्या प्रेमासाठी ते इथपर्यंत येतात एक सेवाभाव म्हणून. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण फेसबुकला तिकडे हरियाणाला, पण अनेक ठिकाणी फेसबुक लाईव्ह सगळीकडे आपलं कीर्तन भागवत कथा चालू आहे. सगळ्याचे कमेंट आम्हाला या लागल्यात आणि आमचं आता स्वतःचं चॅनलही आम्ही केलेलं आहे, त्यालाही सबस्क्राईब करत राहा आणि घंटीचं बटन दाबा म्हणजे आमच्याही वाढतील ना. हां ठीक आहे. ते आपले आईसाहेबांच्या नावाने राधाताई महाराज आईसाहेब संस्थान, त्याचंही सुद्धा ते करत राहा. आता उद्या ठीक 7 ते 10 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन, नंतर 2 ते 5 महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे अंजलीताई केंद्रे यांचं शिव महापुराण. महिला मंडळाला सुद्धा खूप आनंद येतोय, खूप मोठ्या प्रमाणात शिव महापुराण कथा सांगतात. तसेच त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी ठीक 8:30 ते 10:30 श्री डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे विद्यावाचस्पती सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन अध्यक्ष असे त्यांचं सुद्धा उद्या कीर्तन होणार आहे. उद्या सकाळी त्या कीर्तनकाराची यजमान श्री भागवत शहादेवराव गर्जे कॉन्ट्रॅक्टर, तसेच श्री आनंद महादेव गर्जे ग्रामपंचायत सदस्य. उद्या सकाळचा नाश्ता सद्गुरू भगवान गर्जे माजी सरपंच, संदीप विनायक गर्जे फौजी. उद्या दुपारची पंगत येवलवाडी नागरगोजे अनपटवाडी. उद्या संध्याकाळची पंगत मधुकर तात्या माणिक गर्जे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तसेच सर्जेराव अण्णा उत्तम गर्जे, तसेच पोपट सुखदेव गर्जे, भागवत शहादेव गर्जे, रामदास शामराव सानप, विलास भानुदास जायभाई, नवनाथ महादेव गर्जे यांची होईल. सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्या, कुणी उठू नका. रणवे बापूचा या ठिकाणी आपण सत्कार करूया. या या बापू, या कुणीतरी एक जण या ना बापू, या सत्कार करा. उठू नका एक 5 मिनिटं या बापू, करा सर. तसेच आमचे आईसाहेब भक्त परिवारामार्फत श्री क्षेत्र रामेश्वरम एक धाम यात्रा ही जाणार आहे 2 मार्चला, 2 मेला जाणार आहे. 2 मेला 11 दिवसाचा प्रवास आहे. ज्यांना कुणाला रामेश्वर तीर्थयात्रेला यायचं असेल त्यांनी सुद्धा नाव द्यावं, नोंद करावी या ठिकाणी. याच्यानंतर हरिभक्त पारायण संतोष महाराज वनवे यांचं सुद्धा स्वागत होतं. नाही अक्षय महाराज होतच असतं का? बरं याच्या नंतर बापू थोडंसं बोलतील, तोपर्यंत कुणी जागा सोडू नका. आणि ऐका, आज आपल्या महासांगवीकरांनी गावकऱ्यांनी पाटोद्यातून येणाऱ्या भक्त परिवारासाठी
एस टी सोडलेली आहे. उद्यासुद्धा स्टँडवरून महासांगवी चौकापर्यंत एस टी तुम्हाला 8, 8:15, 8:30च्या दरम्यान बस आहे. एस टीने येण्याचा सुद्धा प्रवास आपण करा. मस्तक हे पायावारी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो. प्रथमतः संपूर्ण महासांगवीकर ग्रामस्थ बंधू आणि कवडवाडीचे ग्रामस्थ बंधू, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही असा वैभवशाली परमार्थ करताय, म्हणून कोटी कोटी धन्यवाद देतो. आत्ताच आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या विचाराचा प्रकाश पाडलेला आहे, असे आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांचं सुश्राव्य असं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. साठे महाराज, प्रकाश महाराज म्हणजे एक सरळ असं निर्मळ असं व्यक्तिमत्व आहे. ज्ञानोबरायची एक ओवी आहे, का फळलिया तरुचिया शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशे का खालावते. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या झाडाला भरपूर फळं लाभली आणि त्या झाडाच्या फांद्या अशा जमिनीला टेकत असतात, म्हणजे अशा वाकल्या जातात, नम्र होतात, तसं ती माणसं नम्र असतात, भरभरून ज्याला फळ लाभलेलं आहे. तसं आमचे साठे महाराज कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, एक सरळ असं निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच आईसाहेबांनी त्यांना या ठिकाणी बोलवलंय. आईसाहेब सुद्धा सरळ आणि निर्मळ. मी तर नेहमी सांगत असतो, गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या, असं व्यक्तिमत्व आहे. हो, म्हणून प्रकाश महाराज, गोड असं चिंतन तुम्ही मांडलं. मला चकाटे हाणणारे महाराज जमत नाहीत, कारण माझ्या ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा, सर्व साधू संताचा, आत्तापर्यंतच्या भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, संत मीराबाई महाराज, अशा या विभूतींचा जो विचार आहे, समाजाला जागं करणं, आणि ते जागं करण्याचं काम आत्ता सुद्धा तुम्ही या ठिकाणी खूप गोड चिंतन मांडलं, मला आवडलं. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. बांधवांनो, माता मावल्यांनो, कशासाठी एवढा मोठा खर्च करायचा? हा खटाटोप कशासाठी? वनवे महाराज, कशासाठी खर्च करायचा एवढा मोठा? बऱ्याच लोकांना असं वाटतं, बाबा एवढे मोठे पैसे कशासाठी घालायचे, एवढा मोठा खर्च कशासाठी करायचा? बांधवांनो, माता मावल्यांनो, ऐका, प्रपंचाचा खटाटोप हा जगण्यासाठी आहे. जगायसाठी प्रपंचाचा खटाटोप करायचा असतो. आपल्याला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, दानधर्म करायचा आहे, त्याच्यासाठी प्रपंचाचा खटाटोप करून पैसा मिळवायचा आहे. जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे, पण हा परमार्थ कशासाठी? बांधवांनो, माता मावल्यांनो, हा परमार्थ जाग होण्यासाठी.
आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय. जगणं महत्वाचं नाहीये, जागा होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचे साधू संत समाजाला जागा करत आले. ज्या मीराबाई या साध्वीने संपूर्ण आपला परिसर जागा केला आणि तेच कार्य तितक्याच बाणेदार वृत्तीने आपले आईसाहेब राधाताई महाराज करत आहेत. म्हणून जगणं महत्वाचं नाही, जागा होणं महत्वाचं आहे. प्रपंचामध्ये धन आहे आणि परमार्थामध्ये ज्ञान आहे. धनाने परिस्थिती ठीक होत असते. धन कमवलं, लोक म्हणते यांचा काळ खूप आता चांगला आहे. धनाने परिस्थिती ठीक होईल, पण बांधवांनो, माता माऊल्यांनो, खरं ज्ञान झालं तर मनस्थिती ठीक होत असते. नुसती परिस्थिती ठीक करणं महत्वाचं नाही, खरी मनस्थिती ठीक करणं महत्वाचं आहे. पोटा पाण्याची व्यवस्था लावण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे, पण मनाची अवस्था बदलण्यासाठी हा परमार्थाचा खटाटोप आहे. धनाने संपन्नता आहे. धन कमावलं तुम्ही संपन्न व्हाल, धनाने संपन्नता आहे. पण माणसाला जर खरं ज्ञान झालं तर जीवनामध्ये अखंड प्रसन्नता आहे. संपन्न होणं वेगळं आणि प्रसन्न राहणं वेगळं. आणि म्हणून माणसाने प्रपंचात राहून परमार्थ करावा, यासाठी साधू संताने हाडाची काढ केली, दरा कपाऱ्यामध्ये फिरले. आणि याच न्यायाने या ठिकाणी तुम्हा सर्व बांधवांना सोबत घेऊन आदरणीय, वंदनीय, पूजनीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमच्या राधाताई महाराज उर्फ आईसाहेब या ठिकाणी तुम्हा आम्हाला जागं करण्याचं काम करतात. या भव्य आणि दिव्य अशा सप्ताहाच्या माध्यमातून म्हणून आईसाहेब तुम्हाला सुद्धा मी नतमस्तक होतो. हो, एक महिला कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर आईसाहेबांची ख्याती आहे. हो, असो संत मीराबाई महाराज सुद्धा एक बाणेदार असं व्यक्तिमत्व होतं. हो, खूप गावांनी त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांनी गावावर प्रेम केलं. मी सगळं जवळून पाहिलंय. आणि त्याच पद्धतीने आईसाहेब तितक्याच बाणेदार वृत्तीने तुमचं काम चालू आहे. आणि गाव सुद्धा तुमच्यावर प्रेम करतंय, तुम्ही गावावर प्रेम करतायत. असो, या ठिकाणी प्रकाश महाराज खूप चांगलं योगदान देत आहे. तुम्हाला मी एक अखिल भारतीय वारकरी मंडळाचा एक सदस्य या नात्याने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. नाईसाहेब, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या बांधवाला सोबत घेऊन या योगदानातून, यांच्या योगदानातून तुम्ही हे कार्य करताय, समाज जागृतीचं काम करताय. तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी माझं थोडं लांबलेलं भाषण बोलण्यासारखं खूप असतंय. आम्ही कीर्तनकार आता प्रकाश महाराजांनी जर ठरवलं असतं तर सकाळी 7 पर्यंत त्यांची तयारी. हो, पण जेवण जरी किती चांगलं असलं, पण जर जास्त झालं तर लोळी फिरत असते. तसं किती जरी आपण चांगला विचार देत राहिलो आणि अति जर झालं तर लोळी फिरत असते, माघारी येत असतं. आणि म्हणून या ठिकाणी बांधवांनो, कीर्तन सप्ताहातलं कीर्तन चुकत जाऊ नका. आपल्या जीवनाचं खरं कल्याण कीर्तनाशिवाय नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थाला महाधन म्हटलेलं आहे. तुम्ही आम्ही जे प्राप्त करतो व्यवहारातलं ते नुसतं धन आहे. आणि या विचाराचं जे धन आहे हे परमार्थातलं, परमार्थाला महाधन म्हटलेलं आहे. हे ज्ञानदान जे आहे हे खरं धन आहे, हे महाधन आहे. का बरं महाधन? जोडी देवाचे चरण. देव जोडला जातोय, आत्मसाक्षात्कार होतोय, स्वस्वरूपाची ओळख होतीये, खऱ्या आनंदाची अनुभूती येते. आणि म्हणून परमार्थ महाधनन जोडी देवाचे चरण. आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान खऱ्या अर्थाने जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर
परमार्थात आल्याशिवाय खरं सुख शांती समाधान नाहीये. सरपंच, मी कीर्तनामध्ये सांगत असतो, काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं अति पैशामुळे परेशान आहेत, काही माणसं पद नाही म्हणून परेशान आहेत. चांगले महाराज, काही माणसं पदामुळे परेशान आहेत, काम होईनात म्हणून. काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पोरामुळे परेशान आहेत. खरंय का खोट आहे? चोपदार म्हणले खरं बोलले महाराज, खरंच आहे. मग कशाने परेशानीतून मुक्ती आहे? परेशानीतून मुक्त व्हायचं असं परमात्माच मिळाला पाहिजे, आत्मदर्शनच झालं पाहिजे, ज्ञानच झालं पाहिजे. आणि म्हणून कथा आणि कीर्तन ऐका, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की सगळा आनंदच आहे. खरा अज्ञान रूपी संसार जीवाला दुःख देतो. शेतीबाडी घरदार हे दुःखाला फक्त निमित्त आहेत. दुःख फक्त एकाच गोष्टीने, आणि ते म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि अज्ञान घालवण्याचं काम हे साधू संत करत आलेत. म्हणून या ठिकाणी हा जो साधू संताचा विचार आहे, हा मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना, आईसाहेब तुम्ही मला या ठिकाणी बोलायला लावलं, बोलण्याची संधी दिली. मी सर्वांना, महाराज सर्वांची नाव आता घेऊ शकत नाही मी, विभीषण महाराज, सर्वांना मी प्रणाम करतो आणि थांबतो. बापूचा सत्कार झाला, सगळ्याचा झाला.